है, हम एक बार फिर अपने 11वें सत्र में पहुंच चुके हैं। भारी तैयारी के साथ आए हैं हर स्टेट के साथ में, और सब चीजों का ब्यौरा देने के लिए हमारे सेक्रेटरी मनोज पिल्लाई को मैं बोलूंगी कि आप एड्रेस करें उनको और फिर सभी को मौका दें। जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे। राजा रवी वर्मा यांचे प्रिंट ओरिजिनल जे लिथोग्राफी प्रिंटिंग आहे, पूर्वीच्या काळात असे लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये दिसायचे। राजा रवी वर्मा हे प्रथम व्यक्ती आहे ज्यांनी हे लिथोग्राफी प्रिंटिंग आपल्या देशात आणलंय। आणि हे जेवढे जुने आहेत ना, आज जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे तेच टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज एक 90-100 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले। त्यांचा जन्म केरळमध्ये ट्रावणकोर तिरुवनंतपुरम मध्ये झालेला। त्यांनी नंतर देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे लिथोग्राफी प्रिंटिंग हे देशामध्ये त्यांनी सगळे शिक्षण संस्था असून द्या किंवा गव्हर्नमेंट संस्था असून द्या, तिथे तुम्हाला सगळे सरस्वती देवी, लक्ष्मी देवी, इव्हन शिवाजी महाराजांचं पण आहे, विठ्ठलांचा मूर्ती, असे भरपूर प्रिंट तुम्हाला ओरिजिनल आपण जेव्हा शाळेत होते तेव्हा पण आपल्याला ते ओरिजिनल प्रिंट होते। तेच प्रिंट आज संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 या रोजी आपले चेअरमॅन सन्माननीय श्री प्रताप सरनाईक सरांनी पुढाकार घेऊन हे ओरिजिनल प्रिंट आज आपल्याला कोकण या परिसरामध्ये आणलंय। त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार। आणि हे म्हणजे आपले ठाणेकर व जे काही येणार आहे त्यांना जे आपण आज गुगलमध्ये किंवा आपण पेपरामध्ये जे वाचले आहेत आणि प्रिंट आहे ते ओरिजिनल प्रिंट आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटेल। ते चालू होणार आहे उद्यापासून। माझं नाव अमर अरविंद रेड्डी आणि आता जे एक्झिबिशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्ती तुम्हाला लिथोग्राफ्स बघायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये रवी वर्माच्या प्रेसमधनं जे निघालेले सगळ्यात पहिली प्रिंट आहे 1894 ची, ती सुद्धा आहे। तुम्हाला जवळपास 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या लक्ष्मी आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो, पण अशा 4-5 वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत, 2-4 व्हरायटीच्या सरस्वती आहेत। आवर्जून बघा, कारण खूप वेगळ्या पद्धतीमध्ये आहे। आपल्याला ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक लिथो एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला। आणि त्याच्यासोबत आता म्हणजे जास्ती लोक असल्यामुळे आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा QR कोड असणार आहे। तो QR कोड स्कॅन केला की त्यांची माहिती तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना जास्ती वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दी सुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल। त्यानंतर आपल्या ठाण्यातील ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवल मध्ये भेट देतात त्यांचे जे काही कलादालन आहे त्या कलादालनाला आपण प्राधान्य देतो। आमचे रेड्डी साहेबांचा अजून दुसरा परिचय म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी अरविंद रेड्डी होते, त्यांचे हे चिरंजीव आणि कलेवर प्रेम करणारे अशी ही मंडळी। आणि त्यांचं आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रदर्शन फ्रेम्स आपण ठेवतोय किंवा ती राजा रवी व्यास या नावानं जे एक देशामध्ये एक ब्रँड झालेला आहे, त्या ब्रँडची जी प्रदर्शनी आहे म्हणजे त्यात रामायण, महाभारत, शंकराच्या म्हणजे मिशीवाले शंकर वगैरे आपण फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतं। किंवा आत्ताचे सिनियर सिटीजन्स ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये प्रवेश केल्या सरस्वतीची एक मोठी तस्वीर आपल्याला मिळायची आणि दिसून यायची। त्या सरस्वतीचं दर्शन घेतल्यानंतरच आपण अभ्यासाला सुरुवात करायचं, असं आतापर्यंत चालत आलेली ती सरस्वतीची फ्रेम। त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरण्यात येणारी लक्ष्मीची प्रतिमा, म्हणजे याच्यासह अनेक जे चित्र आहे ते आज ह्या प्रदर्शनामध्ये 9, 10, 11, 12, 13 ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला ठाणेकरांनाच नव्हे तर ह्या प्रदर्शनाला किंवा ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्या सर्व जनतेला मिळणार आहे। आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की 11वं वर्ष आहे, परंतु आम्ही 11व्या वर्षी सुद्धा थकून न जाता या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे पदाधिकारी बघताय की ते एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवलच्या मागे लागतात आणि त्या पद्धतीने ते कामाला सुरुवात करतात, किंबहुना स्वतःला झोकून देत असतात। त्यामुळे ह्या 4 दिवसामध्ये लाखो ठाणेकर आणि त्याचबरोबर ह्या फेस्टिवलला भेट देणारे अनेक लोक राज्याच्या इतर भागातून येणार आहेत, काही तर देशातील लोक सुद्धा येतात। म्हणजे कलेवर प्रेम करणारे लोक जे आहेत ते फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक राज्याला प्राधान्य देतोय आणि प्रामुख्याने साऊथ म्हणजे
जे नृत्य असतात त्या नृत्यावर भरतनाट्यम पासून अनेक नृत्य असतात, त्या नृत्याला स्वतःच्या आविष्कारामध्ये सादर करण्यासाठी पद्मश्री पद्मविभूषण सारखे अनेक कलाकार येत असतात. यावर्षी सुद्धा येणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कलाकारांना बघायचं आणि त्यांना ऐकायचं, त्यांना ज्या त्यांच्या कला असतात त्या कला रसिक जे आहेत ते आवर्जून ह्या फेस्टिवलला भेट देत असतात. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्या 5 वाजता या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे दरवर्षीप्रमाणे. आणि या फेस्टिवलमध्ये ठाणेमध्ये जे इतर भाषिक लोक आहेत, म्हणजे कर्नाटक असू द्या, हिमाचल प्रदेश असू द्या, पंजाब असू द्या, हरियाणा आहे किंवा काश्मीर आहे, त्या प्रत्येक राज्यातील आम्ही पथनाट्य स्वरूपामध्ये ती आम्ही एक रॅली काढणार आहोत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून या फेस्टिवलचं उद्घाटन शिंदे साहेब करतील. आणि त्यानंतर 6:30 वाजता बरोबर आमच्या उपवन तलावाच्या समोर शुभम मुद्गल यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्या शुभम मुद्गल सुद्धा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पद्मश्री आहेत, म्हणजे पहिलाच त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होईल. त्याचबरोबर आमचे अभिजित भट्टाचार्य जे फार मोठे सिंगर आहेत, त्यांचा कार्यक्रम 11 तारखेला होईल. 12 तारखेला संजू राठोड म्हणून जे आहेत कलाकार, म्हणजे त्यांची गाणी पूर्ण खूपच फेमस झालेली, म्हणजे ते गुलाबी साडी नावाचं जे गाणं आहे ते तर लहान लहान मुलं सुद्धा गल्ली बोळात गातात, अशा प्रकारचं ते त्यांचं गाणं फेमस झालेलं आहे. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. खरं तर एक पायाला अपघात झालेला असताना ते विचार करत होते की अरे मी एक पायावर आता कसं कारण परफॉर्म करणार. बोललो काही काळजी करू नका, तुम्हाला गायचं आहे, पायानं काही नाचायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही आमच्या फेस्टिवलमध्ये नाचणारी आणि आपली कला पेश करणारी बहुतेक मंडळी असते, पण तुम्ही या काही काळजी करायचं गरज नाही. ठाणेकर तुमच्यावर तेवढं प्रेम निश्चितपणे करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहणार. आणि त्याचबरोबर मिक्का सिंग पंजाबचा नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला अतिशय चांगल्या प्रकारचं गाणं गाणारा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतःची कला पेश करणारे असे मिक्का सिंग आहेत. त्यामुळे ह्या प्रमुख स्टेजवर 11, 12, 13 तारखेला ह्या सगळ्यांचा कार्यक्रम होणार आहेत. आणि प्रामुख्यानं आज हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. कारण मुख्यमंत्री 11 तारखेला येण्याचं त्यांनी मान्य केलंय, 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवार सुद्धा येण्याचं त्यांनी मान्य केलंय आणि शिंदे साहेबांच्या हस्ते तर उद्घाटन आहे. आणि मी त्यांना विनंती करणार आहे की हा फेस्टिवल फक्त प्रताप सरनाईक आणि संस्कृती आर्टच्या आमच्या सगळ्या कलाकारांचा नाही, हा प्रामुख्याने शिंदे साहेबांचाच फेस्टिवल आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दिवशी तुम्ही हजर राहावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे हे सगळे कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत. महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व कलावंतांना सुद्धा आम्ही ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करणार आहे.